आपको क्या लगता है सर? एक मिनिट अहो विद्यमान आमदारांना हे सांगायचं ना मला, निधी आणा तुम्ही, निधी आणा, इथला केज विधानसभा मतदारसंघाचा विकास करा. इथल्या अनुसूचित जाती धर्माचे किती प्रश्न आहेत तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही कुणीतरी काम करायचं आणि त्याच्यावर तुम्ही आमदार व्हायचं आणि तर पुळी लाटायची. त्या प्रश्नाबद्दल बोला, त्या विकासाबद्दल बोला. तुम्ही उपवर्गीकरणाकडे तिकडे कुठं तुम्ही तुमचं घोडं दामटायला लागले. तुम्ही इथल्या मतदारसंघाचं कुठलंही तुम्ही तिथलं विकास कामं केली नाही, कुठलाही तुम्ही निधी आणला नाही, आणि तो निधी आणला की कुणालाच कळू दिला नाही. या केज विधानसभा मतदारसंघातला एक सामान्य वकील, एक सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य मतदार म्हणून माझी जबाबदारी आहे तुम्हाला विचारण्याची की तुम्ही केज विधानसभा मतदारसंघातले असे लाखो प्रश्न असताना सुद्धा तुम्ही उपवर्गीकरणाच्या संबंधाने माननीय मुख्यमंत्र्याला जाऊन विरोध करताय, जाहीर निषेध आहे, आणि यापुढे तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल. सर, आज सोशल मीडियावर छोटा भाऊ मोठा भाऊ दोघे एकदम खालच्या पातळीवर एकमेकावर टीका करतात. याचा शेवट कसा सर? छोटा भाऊ कुणी नाही, मोठा भाऊ कुणी नाही. ज्याच्या आकलेप्रमाणे उपवर्गीकरणाचं वर्गीकरण विस्तारीकरण करतात आणि बोलत राहतात. आणि सोशल मीडियावर बोलणारा म्हणजे हे काही प्रमाण असू शकत नाही. 2024चा शांतपणाने न्यायनिवाडा वाचावा, त्याच्यानुसार शासन काय करतं याच्याकडे वाट बघावी, आणि हे सगळं वाट बघितल्याच्यानंतर कधी होणार आहे ती बघावं. बौद्ध असेल किंवा मातंग असेल हे भाऊच आहेत. त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या नावानं जी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चळवळ चालू आहे त्याच्यामध्ये आडकाठी भविष्यामध्ये येणारच नाही. पण ठरवून मातबर चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांना असं वाटतं की आमच्या हातातून चळवळ निसटते की काय. आपण एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक आहात आणि विद्यमान आमदार हे भाजपचे आमदार आहेत. आपण दोघंही सत्तेमध्ये असताना हा प्रश्न एकनाथ साहेबांना सांगून आपल्याला प्रश्न सुटला बी असता, पण आपण आंबेजोगाईत येऊन ही पत्रकार परिषद घेत आहात. त्याचं नेमकं कारण काय? हे बघा, सत्तेमध्ये असणं आणि विकास नसणं हे दोन विषय आहेत. मी शिवसेनेत जरी काम करत असलो आणि त्या भारतीय जनता पार्टीमध्ये जरी विद्यमान आमदार म्हणून काम करत असल्या, विकासाच्या नावानं बोंबाबोंब आहे ना, याच्याबद्दल तुम्ही बोला ना. आमदार महोदयाने त्यांना करोडोचा निधी केज मतदारसंघासाठी आणला, त्याबद्दल काय म्हणणार? त्यांनी किती रुपयाचा निधी आणला, किती नाही आणला ही जनता ठरवेल, लोक सांगतील. परंतु या भागातला विकास झालेला नाही. आणि विकास तुम्ही जर करत नसताल, तुम्ही फक्त विधान भवनामध्ये जाणार. काल घुलेचं प्रकरण झालं, त्याच्या अगोदर देशमुखचं प्रकरण झालं. तुम्ही विधानसभामध्ये जायचं, फक्त एक लाईन तुम्ही बोलायचं, झाले तुम्ही आमदार. गावाखेड्यामध्ये जर सप्ताह उभा राहिला तर तुम्ही हार घेऊन जायचं, झाले तुम्ही आमदार. एखादा माणूस मेला तिथं जायचं तुम्ही, झाले तुम्ही आमदार. आणि विकास कामं कुणी करायची? ते तुम्ही विकास कामं न करता तुमची अपेक्षा असते, आणि परत तुमच्या डोक्यामध्ये असं असतं की त्याला कुठल्या लोकांना बोलायचं नाही. माझं केज विधानसभा मतदारसंघातल्या राजकीय पटलावर काम करणाऱ्या सगळ्याच लोकांना, मराठ्यापासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत माझी भूमिका आहे. मुसलमानांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही केज विधानसभा मतदारसंघाच्या योजनेसाठी विकासासाठी तुम्ही का बोलत नाही, आणि तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत त्यांना स्वतःची जहागिरी आहे असं वाटणार. आपण शिवसेनेचे नेते आहात, भाजप आणि शिवसेना सत्तेमध्ये आहे. मात्र तसं पाहायला गेलं तर केज मतदारसंघात शिवसेनेला न्याय भेटत नाही किंवा शिवसेनेला त्या पद्धतीने काम दिले जात नाही, याबद्दल आपलं? आमच्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये जी शिवसैनिक म्हणून आहे त्याच्या हळूहळू पुनर्वसन कसं करता येईल, त्यांना त्यांच्या भागामध्ये कसा निधी देता येईल, ती माणसं कशी उभं करता येतील, या हळूहळू आमच्या राजकीय पक्षीय पटलावर आमचं ते काम चालूच आहे. परंतु आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सोबत आहेत म्हणून आमदारांना बोलायचं नाही, ही कुठला नियम आहे? जर आमदार कुठलं कामच करत नसेल, जर आमदार निधीच आणत नसेल आणि विनाकारण नको तर तुम्ही प्रश्नामध्ये अडकून पडत असाल, याची किंमत आमदारांना मोजावीच लागेल. आमचा विषय असा आहे, करोडोचा निधी जो आमदार महोदयांनी आणला आहे तो नगरविकास खात्यातून आणला आहे, आणि नगरविकास खात्याचे मंत्री हे एकनाथ खातं जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे आहे. मात्र एवढा मोठ्या प्रमाणात निधी आलेला असताना शिवसैनिकांना या ठिकाणी एकही काम मिळत नाही, अशी शिवसैनिकांची खंत त्यांनी आम्हाला प्रायव्हेटमध्ये बोलून दाखवलेली आहे. याबाबत आपण उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांशी चर्चा करणार आहोत. साहेबाबरोबर तर चर्चा करू तर, पण माननीय आमदार साहेबांना नगरविकासाचा निधी आणल्याच्या नंतर जर आमच्या इथल्या शिवसैनिकाला जर जाणूनबुजून जर टाळण्याचा तुम्ही जर प्रयत्न करत असाल किंवा तुम्ही त्यांना काही जवळ घेऊन जे तुम्ही विचारात घेत नसताल तर आम्ही तुम्हाला घेराव घालून, तुम्ही आमच्या शिवसैनिकाला जर तुम्ही निधी देत नसताल तर तुम्ही असं समजू नका की माझं सगळं चांगलं झालं म्हणून. आता इथला सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरगा
दलिताचा पोरगा इथला मुस्लिम समाजाचा पोरगा बोलायला लागलाय, तुम्हाला प्रश्न विचारायला लागलाय. तुम्ही उपवर्गीकरणाला विरोध करता, तुम्हाला कसलंच माहिती नसताना सुद्धा फक्त एक आमदाराची डिग्री तुमच्याकडे आहे म्हणून जनतेतून तुम्ही निवडून आलात आणि इसार पावतीवर तुम्ही आलात म्हणून आम्ही तुम्ही उपवर्गीकरणाला विरोध करता. तुम्हाला वाटलं पाहिजे काहीतरी. बीड जिल्ह्याचं विभाजन होऊन अंबाजोगाई जिल्हा व्हावा अशी स्वर्गीय विमलताई मुंदडा यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाईतील सर्व पक्षाच्या नेतेमंडळींनी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न केला. परंतु अंबाजोगाई जिल्हा काही झाला नाही. जिल्ह्याचे सर्व कार्यालय फक्त रिकामे हॉल असल्यासारखे झाले. कधी बसायला कर्मचारी सुद्धा अपुरे आहेत. अंबाजोगाईतील शासकीय दवाखाना आहे. पूर्ण 3 जिल्ह्यातून मराठवाड्यातल्या भागातून अनेक रुग्ण अंबाजोगाईत येतात. परंतु रुग्णांची इमारती वाढल्या, मोठे मोठे मशनरी अंबाजोगाईत आहेत, परंतु तिथला स्टाफ आणखी वाढला नाही, तिथला कर्मचारी आणखी वाढला नाही. याविषयी आमदार महोदयांनी आवाज उठवणं गरजेचं आहे का असं आपण सांगतो. हे बघा, तुम्हाला मी सांगतो, स्वर्गीय विमलताई मुंदडा यांचे विचार वेगळे होते, यांचं स्वप्न वेगळं होतं, विकासाची दृष्टी त्यांच्याकडे होती. त्याच्यानंतर काय झालं, इथला केज विधानसभा मतदारसंघातला आमदार हा नेहमी परावलंबीत झाला. कुणीतरी टेकन द्यायचं, कुणीतरी यायचं, कुठकन तुम्ही कुठल्या तरी पक्षामध्ये उडी मारायची, लगेच तुम्ही आमदार व्हायचं. तुम्ही बाकीच्या जाती धर्माच्या लोकांना तुम्ही कधी न्याय देण्याचा किंवा त्या प्रमुख लोकांनी द्यायचं असंही ठरवलं नाही. मग हे जे सगळा विषय आहे त्याचा याला जबाबदारी इथला व्यापारी आहे, याला जबाबदारी इथला मतदारसंघातला पत्रकार आहे, इथला सर्वसामान्य नागरिक आहे, इथं कर्मचारी आहे. ही सगळी लोक का प्रश्न विचारत नाही त्या आमदाराला? ही लोक या का विचारत नाहीत? आज इथं लाखो रुपयाची जमीन जी आहे, इनामी जमीन आहे, मस्जिदीची जमीन आहे, देवस्थानची जमीन आहे, या जमिनी इथं फक्त 99 वर्षाचा पूर्णनामा करून दिला जातो. हे का विचारलं जात नाही? मग आमदार करतो काय? बोलायचं कुणीच नाही. जिल्हा निर्मिती दवाखान्याविषयी माझा प्रश्न होता, त्याविषयी आपण जिल्हा निर्मितीसाठी इथले माननीय आजचे मंत्री माननीय पंकजाताई मुंडे, इथले आमदार माननीय धनंजय मुंडे, इथले विद्यमान आमदार केज विधानसभा मतदारसंघाचे माननीय नमिता मुंदडा, या लोकांची या प्रश्नाच्या अनुषंगाने प्रचंड उदासीनता आहे आणि हे प्रत्येक लोकांपर्यंत मी घेऊन जाणार. माझ्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये गावोगावी मी जाणार, सोसायट्यामध्ये जाणार, आमदारापर्यंत, चेअरमनपर्यंत जाणार, सरपंचापर्यंत जाणार, सगळ्यांना सांगणार की ही परिस्थिती काय ती. 2 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये निवडणूक राहिल्या मग तुम्ही आखाडे आणि आडाखे तयार करायचे आणि त्याला गोरगरीब तुम्ही मारून टाकायचा. आज त्याला आमच्या पत्रकार बांधवांसाठी स्वतंत्र असं पत्रकार भवन नाही. त्या लोकांना वेगळ्या पद्धतीचं तुम्ही स्टेटमेंट देत नाही. तुम्ही काय सांगता आणि दरवेळेस तुम्ही या पद्धतीनं जर वागत असताल तर याचा हिशोब कुणालाही चुकता करावा लागणार, हे लक्षात ठेवा. इतकं सहज साधं सोपं समजू नका.